घारगाव इथं आदिवासी महिलेवर बलात्कार, 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। मोलमजुरी करणाऱ्या आदिवासी महिलेवर 2 जणांनी बलात्कार केल्याची घटना तालुक्यातील घारगाव परिसरात दिनांक 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली। या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की पीडित 26 वर्षीय महिला मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करते। दिनांक 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अकलापूर रोड घारगाव इथं भोले शंकर नावाचं पाणीपुरीच्या दुकानावर पाणीपुरी खाण्यासाठी पीडित महिला व तिचे भाऊ गेले। तिथं पाणीपुरी विकणारा गणेश हा पीडित महिलेच्या ओळखीचा असल्यानं त्यानं पीडित महिलेला विचारले की तुझा भाऊ पाणीपुरीच्या दुकानावर कामाला येईल का? त्यावेळी पीडित महिला नाही म्हणाली। माझ्या घरी साफसफाईचं काम करणार का असं विचारले असता पीडित महिला त्याला हो म्हणाली। घरी कुणी नाही याचा फायदा उचलण्यासाठी संबंधित आरोपीनं पीडित महिलेला घर पाहून घेऊ असं सांगितलं। आरोपी गणेश प्रजापती हा पीडित महिलेला घर दाखवण्यासाठी राहत असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये गेला। या ठिकाणी त्याच्यामधील हैवान जागा झाला। पीडित महिलेनं त्याला लाथ मारून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला। पीडित महिला आरडाओरडा करून प्रतिकार करू लागली, मात्र या वेळेत पीडित महिलेवर आरोपीनं बलात्कार केला। दरम्यान आरोपी गणेश यानं त्याचा बेकरीवाला मित्र सैफुल्ला याला देखील घरी बोलवलं। त्याला देखील पीडित महिलेच्या इच्छेविरुद्ध जबरी संभोग करण्यास भाग पाडला। त्यानंतर पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली। ती आपला जीव मुठीत धरून तिथून घरी आली। घरी आल्यानंतर रडत होती। तिथं घराशेजारी असणारी महिला आली व पीडित महिलेला विचारले, तेव्हा पीडित महिलेनं सर्व घडलेला प्रकार सांगितला। त्यानंतर पीडित महिलेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला। त्यावेळी आदिवासी बांधवांच्या न्यायासाठी आवाज उठवणारे योगेश सूर्यवंशी पीडित महिलेच्या पाठीशी भक्कम उभे राहिले। त्यांनी घारगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली। पीडित महिलेनं घटनेची कैफियत पोलिसांना सांगितली। सदर महिलेनं पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। या फिर्यादीवरून पोलिसांनी गणेश प्रजापती हल्ली राहणार घारगाव तालुका संगमनेर, सैफुल्ला अबुतय्यम शेख राहणार 14 नंबर नारायणगाव तालुका जुन्नर याच्या विरोधात बलात्कारासह विविध कलमांवर गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास पोलीस करत आहेत। आदिवासी बांधवांवर वारंवार होणारे अत्याचार वेळेत थांबले नाही तर मोठं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा योगेश सूर्यवंशी यांनी यावेळी दिलाय। दरम्यान मुख्य आरोपी गणेश प्रजापती हा पाणीपुरी व्यावसायिक फरार झालाय। ब्युरो रिपोर्ट, तेज तुफान न्यूज, घारगाव, अहिल्यानगर। त्याच्यामध्ये 2 आरोपी आहेत। सध्या आपण गुन्हा दाखल करून या आरोपींचा आपला शोध चालू आहे। त्याच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सुद्धा आपला तपास चालू आहे। शिवराय, मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा संघटक म्हणून पदावर काम करत आहे। पठार भागात संगमनेर तालुक्यामधील पठार भागातील घारगाव या ठिकाणी 15 तारखेला जो अतिप्रसंग ओढून गेला, त्या प्रसंगात त्या महिलेवर ज्या परप्रांत्यांनी दोघांनी अत्याचार केला त्या विरोधात आम्ही पोलीस स्टेशनला पाठपुरावा केला। तसंच RSSचे हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते योगेश भोर असतील, योगेश सूर्यवंशी असतील, माजी सरपंच संदीप वायर असतील, पूजाताई सोनवणे असतील, रामा कुरकुटे असतील, या सर्वांनी मला सगळ्यांनी योग्य ती साथ दिली आणि मी ह्या आदिवासी महिलेचा प्रश्न उठवण्यात यशस्वी ठरलो। आणि तिथं मला ह्या पठार भागात एक गोष्ट अतिशय अशी जाणवली का जे सत्तेसाठी आपापलेले पिपासू वृत्तीचे जे कार्यकर्ते आहेत का त्यांनी आमच्यावर आमच्या योगेश भाऊंना धमक्या दिल्या, तुला गोळ्या घालू, तुझ्या बहिणीला तिकडे पुण्यामध्ये मारू, माझ्या पूजाताईंना पैशाचं आमिष दाखवण्यात आलं। आमच्या म्हणजे इथले जे सत्तापिपासू जे माजी का असतील, जे काही आहेत लोक या पठार भागामध्ये, यांनी खरोखर मराठा समाजाच्या तोंडाला काळिमा फासायचा एक प्रयत्न केलेला आणि हिंदू समाजाच्या तोंडाला काळिमा फासण्याचा प्रयत्न केलेला आहे। ह्याच पठार भागामध्ये माननीय नाथाबाबा शेळके यांनी आदिवासींसाठी जवळजवळ तुम्हाला सांगतो आमच्या बोट्यामध्येच 300 ते 400 हेक्टर जमीन आदिवासींना ही मोफत दान दिलेली।
आणि त्यावर आदिवासी समाज आजही उदरनिर्वाह करतोय. पण आज त्याच गावातले काही असतील किंवा इतर भागातले पठार भागातले काही असतील, हे जे माजी नेते झालेले त्यांनी अक्षरशः आमच्या आदिवासी समाजावर दडपण आणण्याचं व प्रेशर आणण्याचा भरपूर प्रयत्न केला आणि आम्हाला त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न केला. पण तरीसुद्धा आमचे रामा असतील किंवा योगेश भाऊ असतील, पूजाताई असतील, यांनी त्यांचा दबाव कुठल्याही प्रकारचा न झुगारता आज इथं काल रात्री केस दाखल केलेली आणि योग्य तो न्याय मिळेल या दृष्टीनं पोलिसांनी सुद्धा पोलीस प्रशासनाने सुद्धा पाऊल उचललेलं आहे. तर हे परप्रांतीय का एवढे गोड झाले का हो आपल्याला? माझा हा प्रश्न आहे आपल्या इथल्या जनतेला आणि इथल्या या नेत्यांना, हे पिपासू वृत्तीचे जे नेते आहेत या त्यांना, का खरोखर हे एवढे परप्रांतीय त्यांचा पैसा एवढा गोड झाला का हो तुम्हाला? हा. आणि माझा पोलीस प्रशासनाला सुद्धा एक विनंती राहील का ह्या पिपासूंची खरोखर चौकशी करण्यात यावी आणि त्यांच्यावर दंडनीय कारवाई करण्यात यावी आणि त्यांना सुद्धा जेलमध्ये डांबण्यात यावं. त्याशिवाय हे पिपासू थांबणार नाहीत. एवढं बोलून मला थांबवतो.